मित्रांनो, माझी आई कविता दिसायला सुंदर, सुडोल बांधा, मस्त कुरळे केस, घारे डोळे, कमनीय बांध्याची बाई आहे. अस्सल ब्राह्मण बाई. ती साडीतच असते. तिची बेंबी बघून सेक्स चढेल तुम्हाला. हसमुख, सगळ्यात मिसळणारी आहे. जेव्हा मी 5वीत होतो तेव्हापासून घराला साडेसाती लागली होती. आई तेव्हा खूपच जवान होती. पापा बिझनेसमॅन असल्यामुळे सणावाराला काही असलं की पार्टी असायची. त्यांचे बिझनेस मित्र यायचे बाकीचे. आईला पप्पाची जोडी एकदम भारी होती. पण पप्पा एका बाईच्या नादाला लागले. तिला प्रेग्नंट केलं. मांडवली करून आमचं फार्म हाऊस तिच्या नावावर करून तो विषय मिटवला. तेव्हापासून पप्पा आईला सारखं हडस करायचे. त्यात त्यांचा एक मित्र होता, जे जाम पैसेवाला होता. त्याने आईला साथ दिला. म्हणजे मला पण माहिती नव्हतं. पप्पाने अचानक रात्री झोपेतून उठून आईला मारत आम्हाला सांगितलं की आईचं लफडं चालू आहे त्या माणसासोबत. त्यानंतर आई कधी बाहेर नाही पडली. घराच्या आतच राहायची. पप्पा फक्त घरात यायचे, जेवायचे, झोपायचे. आईशी बोलायचे नाहीत. आई आणि मी एकाच खोलीत राहत होतो. पप्पा आपले एकटे राहायचे. आता या गोष्टीला 7-8 वर्ष होऊन गेलती. आई पण विसरून पुढे जगत होती. मी पण कॉलेजला गेलो होतो. आई माझ्याच खोलीत राहायची. आईमुळे आईचे कपडे, नाईटी, तिला ड्रेस चेंज करताना बघणं व्हायचं माझं. मला आईबद्दल फिलिंग येत होत्या. आई तेव्हा 38ची होती, पण 33ची वाटायची. आईची फिगर पण तशीच कमनीय होती. काही न करता आम्ही दोघं शेजारी शेजारीच झोपायचो. मी आईच्या चड्ड्या आणि ब्राचा वास घ्यायला लागलो होतो. आईला झोपेत चिपकायचं नाटक करायचो. एकदा असंच आई माझ्या साईडला गाण करून झोपली होती. मी आईला चिटकलो होतो आणि गांडीवर बुल्ला घासू लागलो. पहिले आईने मला 1-2 वेळा लांब केलं, पण तिसऱ्या वेळी आई स्वतःच गांड हलवून बुल्ल्याला रस्ता देत होती. आईने माझा हात पकडला आणि पोटावर ठेवला. तिथून बॉलवर नेऊन हात बॉल दिला. माझ्या हातात तिने स्वतःचा बॉल दिला. मी तो कचकन दाबायला सांगितला. आईने नाईटीचे बटन उघडले, बॉल उघडे करून माझ्या हातात दिले. आता मी आईला मागून चिकटलो होतो आणि हाताने बॉल चोळतोय. तिच्या गालावरती मी किस करत होतो. आई माझ्याकडे तोंड करून माझ्या कुशीत शिरली. आम्ही दोघांनी हातात हात घेतले आणि एकमेकांना किस करू लागलो. आणि घासाघासी तर होतच होती. आईने मला नागडं केलं, स्वतः नागडी झाली. एवढा गरम गरम वाटत होतं की काय सांगू. आईने हात पकडून पुच्चीवर ठेवला होता. जसं मी बोट करायला लागलो, आई कवटाळायला लागली. ती सिसकारी भरत होती. माझा बुल्ला हातात घेऊन चोळत बोलली, "बस कर आता, सहन होत नाही." मी सुद्धा वेडा झालो. मी पायांच्या मध्ये आलो. आईने हाताने बुल्ला पुचीवर ठेवला. मी धक्का मारायला चालू केलं. सापासारखा विळखा मारून मला घट्ट पकडलं होतं तिने. डोकं कुरवाळत होती. तिचा मादक आवाज मला वेडा करत होता. मस्त माहोल झाला होता. मर्द झाल्यासारखं वाटत होतं. आई काय कचकच उडवून जाऊन घेतली की मी काय सांगू. मी तिच्या आत गळालो. तिने मला सोडलंच नाही, तसंच घट्ट पकडून ठेवलं. थोड्या वेळाने आम्ही वेगळे झालो, काहीच न बोलता. दुसऱ्या दिवशी सकाळपासून आईचा स्वभाव एकदम बदलला होता. हसमुख, मस्त जुनी आई परत आली होती. मला टॉवेल द्यायच्या बहाण्याने तिच्या नागड्या शरीराचं दर्शन दिले. रात्री आज मस्त नवीन नाईटी, गजरा लावून मेकअप करून ती झोपली होती. मी लाईट बंद करून सेम गांडीला बुल्ला घासायला लागलो. आई आली जवळ. नागडी करून कचाकच झावलो. गजऱ्याच्या वासाने जोश चढत होता. झावून झाल्यावरती आई माझ्या अंगावर नागडी झोपली होती. रात्री परत आमचा उठला. आम्ही परत एकदा झावलो आणि झोपलो. आता दररोजच हे चालायचं. आई मूडमध्येच असायची. दररोज 2 वेळा जाऊन घेतल्याशिवाय झोपायची नाही. मी झोपलो तर चड्डीत हात टाकून
बुल्ला चोळून टाईट करायची आणि वर चढवून उडवून जाऊन घ्यायची. मित्रांनो, ही गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.